ते त्यांच्यासाठी पॉयझन होऊ शकतं, तर माझा काय केव्हा आहे? तर दरम्यान या कार्यालयावरून वाद रंगलाय, त्या कार्यालयामधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात. भाजप कार्यालयाजवळ असणाऱ्या म्हणजे मंत्रालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जनता दल सेक्युलरच्या कार्यालयामध्ये आहे. आणि या कार्यालयामध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचा जो मित्र पक्ष होता प्रहार संघटना बच्चू कडूंची, या संघटनेला जनता दल सेक्युलरचं जे इथं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये साधारणपणे 950 फुटाच्या जागेपैकी 700 फुटांची जागा ही देऊ केली होती आणि केवळ 200 स्क्वेअर फुटाची जागा जी आहे ती जनता दल सेक्युलर या पक्षासाठी राखीव ठेवली होती. आणि त्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झाला होता, कारण जनता दल सेक्युलर या पक्षानं कोणत्याही परिस्थितीत आपण कार्यालय सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. आणि जनता दल सेक्युलर आणि प्रहार संघटना यांच्यामध्ये वाद रंगल्याचं आपण पाहिलं होतं. आता मात्र मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांना सरकारमध्ये आल्यानंतर एक नवा GR लागू केलेला आहे. पूर्वी एकनाथ शिंदेंना जो GR काढला होता तो GR आता रद्द करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा जनता दल सेक्युलर जो भाजपचा मित्र पक्ष आहे त्या पक्षाला आता पुन्हा एकदा पूर्ण कार्यालयाची जागा जी आहे ती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की ही प्रमुख मंडळी या पक्षाची आहेत. प्रदेशाध्यक्ष नाथभाऊ शेवाळे असतील आणि त्यानंतर केंद्रातली ही दोन महत्वाची मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. एकंदरीतच देवेंद्र फडणवीस सरकारनं एकनाथ शिंदेच्या काळामध्ये घेतलेला जो एक निर्णय होता तो निर्णय रद्दबातल केलाय आणि जनता दल सेक्युलरला पूर्णपणे 900 स्क्वेअर फुटाचं हे ऑफिस मंत्रालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे ऑफिस आहे ते आता ताब्यात दिलेलं आहे. कॅमेरामन विजय देसाईसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. पुढची बातमी पाहूयात. कुख्यात गुंड निलेश घायवळ याला रोहित पवार यांनीच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या